येशूच्या 5 जखमांवर चिंतन व प्रार्थना. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सुरुवातीची प्रार्थना. आज आपण येशूच्या 5 जखमांवर प्रार्थना आणि चिंतन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. या जखमा त्याच्या हातांवर, पायांवर आणि कुशीत आहेत. ह्या जखमा येशूच्या अपार प्रेमाची आणि आपल्या तारणासाठी त्याने दिलेल्या बलिदानाची साक्ष देतात. येशूच्या हातात जे खिळे ठोकले गेले होते ते 6 ते 8 इंचाचे होते. हे खिळे येशूच्या हाताच्या तळव्यांमध्ये नाही तर मनगटामध्ये ठोकले गेले, ज्यामुळे येशूच्या हाताचे स्नायुबंध जे खांद्यापर्यंत जाते ते तुटले गेले. त्यामुळे येशूला श्वास घेण्यासाठी आपल्या पाठीच्या स्नायूचा वापर करावा लागत होता. दोन्ही पाय एकत्र करून एका खिळाच्या आधारे येशूला क्रूसावर खिळले गेले होते. येशू स्वतःच्या शरीराला आधार देऊ शकत नव्हता. त्यामुळे येशूला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. त्याला पाठीचे स्नायू व पायांचा आळीपाळीने आधार घेऊन श्वास घ्यावा लागत होता. हे करणे खूपच कठीण होते. येशूने हे दुःख तब्बल 3 तास सहन केले. दुपारी प्रखर उन्हात येशूला क्रूसावर खिळले होते. 3 तास येशू अतीव यातना सहन करीत होता. विज्ञान असे सांगते की माणसाच्या शरीरात 3.5 लिटर रक्त असते. येशूला शिपायांनी फटके मारले, काट्यांचा मुकुट त्याच्या डोक्यावर घातला. त्या मारलेल्या फटक्यांमुळे येशूचे शरीर अक्षरशः फाटून गेले होते. येशूच्या शरीरातील सर्व रक्त वाहून गेले होते. तरीही त्याच्या कुशीतून आरोग्यदायी रक्त आणि पाणी बाहेर येत होते. या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण ख्रिस्ताच्या दुःखाची आणि त्याने जिंकलेल्या तारणाची जाणीव अधिक खोलवर अनुभवूया. प्रत्येक जखमेवर ध्यान करूया. देवाच्या वचनाला ऐकूया, त्याचा अर्थ समजून घेऊया आणि विश्वासाने व कृतज्ञतेने आपली प्रार्थना त्याच्या चरणी अर्पण करूया. शुभवर्तमान वाचन. योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटेचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खिळले. तो तयारीचा दिवस होता, म्हणून सब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो सब्बात मोठा दिवस होता. म्हणून त्याचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी युद्धांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भुसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले.
पहिली जखम, येशूचा उजवा हात. चिंतन. येशूच्या उजव्या हाताने अनेक चमत्कार केले होते. आंधळ्यांना दृष्टी दिली होती. वादळ शांत करण्यासाठी त्याने उजवा हात उगारला होता. त्याने अनेकांना याच हाताने आशीर्वाद दिला होता. त्याच हाताला भली मोठी जखम देण्यात आली. येशूच्या उजव्या हाताला झालेली जखम आपल्याला आपल्या हातांच्या कृतींची आठवण करून देते. आपण आपल्या हातांचा वापर कसा करतो? इतरांना प्रेम, सेवा आणि सहानुभूती देण्यासाठी करतो की इतरांना दुखविण्यासाठी? त्याच्या उजव्या हातावरील जखम त्याच्या आपल्यावरील अपरंपार प्रेमाचे आणि आपल्या पापांचा भार उचलण्याच्या तयारीचे प्रतीक आहे. ही जखम आपल्याला आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि वेदना येशूवर पूर्ण विश्वास ठेवून त्याला अर्पण करण्याची आठवण करून देते. आपण येशूला विनवूया की त्याने आमच्या हातांना शुद्ध करावे आणि त्यांना त्याच्या राज्यासाठी कार्य करण्यास पवित्र करावे. यावर चिंतन करताना आपण आपल्या हातांचा वापर निस्वार्थीपणे करतो का यावर विचार करूया. प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या उजव्या हाताच्या जखमेच्या माध्यमातून आमच्या हातांना पाप आणि स्वार्थापासून शुद्ध कर. आम्ही आमच्या हातांचा उपयोग प्रेमाने आणि दयाळूपणे इतरांची सेवा करण्यासाठी करू. आमचे हात बंधुभाव, शांती आणि उपचार यासाठी साधन बनू दे. आम्हाला गरजूंच्या सेवेसाठी तत्पर राहण्याची प्रेरणा दे. आम्ही नेहमीच तुझ्या गौरवासाठी आणि इतरांच्या भल्यासाठी कार्य करू. आमेन. दुसरी जखम, येशूचा डावा हात. चिंतन. आपल्या पायाशी आलेल्या अनेक पापी व्यक्तींना पुन्हा उठवण्याची शक्ती येशूच्या डाव्या हाताने दिली. अनेक आजारी पंगू व्यक्तीला त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी उभे केले. याच येशूच्या डाव्या हातातील जखम आपल्याला स्मरण करून देते की आपण आपले आयुष्य परमेश्वराच्या हातात अर्पण करावे. तो हात जो आशीर्वाद देतो, मदत करतो आणि प्रेम व्यक्त करतो, त्या हातालाही क्रूरता सहन करावी लागली. आपण आपल्या जीवनात येशूच्या शिकवणीला अनुसरून चालतो का? जेव्हा एखादे विधायक कार्य करण्यासाठी आपण कचरतो, तेव्हा ही जखम आपल्याला आपल्या या विश्वासाच्या कमकुवतेच्या क्षणी येशूच्या कृपेवर अवलंबून राहण्याची आठवण करून देते. येशूच्या हाताच्या जखमामधून आपण आपल्या कृतीमध्ये न्याय आणि प्रेम आणण्यास शिकूया. प्रार्थना. हे प्रिय येशू, तुझ्या डाव्या हाताच्या जखमेच्या साक्षीने आमच्या दयाळूपणा आणि न्यायाची जाणीव सदैव वाढू दे. आम्ही आमच्या जीवनातील प्रत्येक कृती तुझ्या साक्षीने पावित्र्यात पार पाडू. आमचे हात कधीच दुष्ट कृतीमध्ये गुंतू नये म्हणून आमची मने तुझ्या पवित्र प्रेमाने भरून टाक. आम्ही नेहमी तुझ्या मार्गाने चालावे म्हणून आमच्या मनाला स्पर्श कर. आमेन. तिसरी जखम, येशूचा उजवा पाय. चिंतन. येशूचे पाय त्याला जगभरात प्रेम आणि सत्याचा संदेश पसरवण्यासाठी नेणारे होते. परमेश्वराच्या प्रेमाचा, दयेचा, समयेचा संदेश घेऊन ते गावोगावी फिरले. पण आता तेच पाय निर्दयीपणे क्रुसाला खिळले गेले.
येशूच्या उजव्या पायाच्या जखमेवर चिंतन करताना आपण येशूच्या संयमाचा आणि सहनशीलतेचा विचार करूया. परमेश्वरचा पुत्र असूनही आपल्या हातापायांना खिळे ठोकण्यात आले तेव्हा तो सहनशील आणि संयमी राहिला. आपण आपल्या जीवनात देवाच्या मार्गाने चालत आहोत का? आपल्या जीवनात जेव्हा आपल्यासमोर मोहाचे आणि संकटाचे क्षण येतात तेव्हा आपण सहनशीलता व संयमीपणा धारण करतो का? की आपले पाय मोहाच्या किंवा पापाच्या दिशेने वळतात? येशूच्या या जखमेवर चिंतन करताना आपण आपल्या जीवनाच्या प्रवासात त्याच्या मागे चालण्याची प्रतिज्ञा करूया. प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या उजव्या पायाच्या जखमेच्या माध्यमातून आम्हाला तुझ्या मार्गाने चालण्याचे सामर्थ्य दे. आम्ही तुझ्या प्रेमाच्या आणि सत्याच्या मार्गावर दृढ राहू. आमच्या पायांना नेहमीच न्याय, दया आणि क्षमेसाठी चालू दे. जेव्हा पापाच्या मार्गावर चालण्याचा मोह आम्हाला होईल तेव्हा पापाच्या या मार्गावरून परत फिरण्याची सुबुद्धी आम्हाला दे आणि तुझ्या कृपेने आम्हाला सन्मार्गावर चालण्याची कृपा दे. आमेन. चौथी जखम. येशूचा डावा पाय. चिंतन. हजारो कोस प्रवास करून अनेक लोकांच्या मदतीसाठी धावणारे येशूचे पाय होते. अनेकांच्या जीवनात येशूचे पाय चैतन्य, आनंद व समाधान घेऊन गेले. हरवलेल्या कोकराला शोधण्यासाठी ते पाय धावले, तरीही त्यांना क्रूसावरील जखम सहन करावी लागली. येशूच्या डाव्या पायावरील जखम आपल्याला आपल्या प्रवासाचा विचार करायला लावते. आपले पाय चांगले कार्य करण्यासाठी, प्रेम आणि मदतीसाठी जात आहेत का? आपल्या जाण्याने इतरांच्या जीवनात आपण आनंद, चैतन्य व समाधान भरतो का? की आपले पाय फक्त हैहिक सुखाच्या मागे धावत आहेत? येशूचे पाय पाप्यांना माफ करण्यासाठी आणि हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी चालले. आपणही त्याच्यासारखे प्रेम, क्षमा आणि सेवा करण्याच्या दिशेने जात आहोत का? आपल्या जीवनातून हरवलेल्या व्यक्तींचा आपण शोध घेतो का? प्रार्थना. हे येशू, तुझ्या डाव्या पायाच्या जखमेच्या साक्षीने आम्हाला योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा दे. आमच्या जीवनाच्या प्रवासात तुझ्या उपस्थितीची जाणीव आम्हाला होऊ दे. आम्ही तुझ्या मार्गाने चालू आणि तुझ्या चांगुलपणाचा संदेश इतरांपर्यंत पसरवू. आमचे पाय नेहमीच तुझ्या राज्याच्या सेवेसाठी असू दे. आमेन. पाचवी जखम. येशूच्या खुशीतील भाल्याची जखम. चिंतन. योहान अध्याय 19:34 म्हणते, परंतु सैनिकापैकी एकाने भाला घेऊन त्याच्या बाजूला भुसकले आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर आले. येशूच्या कुशीतील जखम त्याच्या अंतःकरणाच्या खोल प्रेमाचे प्रतीक आहे. त्याच्या हृदयातून रक्त आणि पाणी बाहेर आले, जे बपतिस्मा आणि मिसा बलिदान यांचे प्रतीक आहे. येशूच्या खुशीतील ही जखम आपल्याला जाणीव करून देते की येशूने आपल्यासाठी सर्व काही दिले, अगदी त्याच्या हृदयातील रक्ताचे अंतिम थेंब देखील. तो आपल्यासाठी पूर्णपणे रिक्त झाला. इतके निस्वार्थी प्रेम त्याने आपल्यावर केले. आपण त्याच्या निस्वार्थी प्रेमाला प्रतिसाद देतो का? की आपण त्याच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करतो? प्रार्थना. हे येशू, तुझ्या खुशीतील जखम आम्हाला तुझ्या अपरंपार प्रेमाची
आठवण करून देते. आम्हाला तुझ्या प्रेमाचा स्वीकार करायला शिकव आणि आम्हाला देखील त्याच निस्वार्थी प्रेमाने इतरांवर प्रेम करण्यास मदत कर. आम्ही कधीही तुझ्या प्रेमापासून दूर जाऊ नये आणि आमचे हृदय नेहमी तुझ्यासाठी उघडे राहू दे. आमेन. शेवटची प्रार्थना. हे प्रभू येशू, तू आमच्या ताणासाठी तुझ्या शरीरावर या 5 जखमा सोसल्या. या पवित्र जखमावर चिंतन करताना आमची हृदये तुझ्या प्रेमाची आणि कृपेची साधने बनवू दे. आमच्या जीवनातील वेदना आणि संघर्ष तुझ्या दुःखात एकरूप होण्याची आम्हाला लाभलेली एक संधी आहे, हे आम्हाला समजू दे. तू आमच्या दुःखात नेहमीच आमच्या सोबत असतोस. तू आम्हाला कधीच एकटे सोडत नाहीस. तुझ्या या अमर्याद प्रेमासाठी आम्ही तुला कृतज्ञतेने धन्यवाद देतो. आमच्या जीवनात तुझे राज्य येऊ दे, यासाठी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आमेन.